रात्री आम्ही नाईट ट्रेकमध्ये राजगडला आलो होतो. राजगडला खाली आम्ही पद्मावती मंदिरामध्ये मुक्काम केला. त्यानंतर सकाळी आम्ही सुवेळा माचीला गेलो. सुवेळा माची आणि तिथलं नेडा म्हणून एक पॉईंट आहे तो पाहिला. आता आम्ही बाले किल्ल्यावर आलो आहे. बाले किल्ल्यावरून ते समोरचा विस्तृत पठार दिसतंय, म्हणजे हा पुढचा डोंगर त्याच्या बॅक साईडला जो पठार दिसतोय तो म्हणजे रायगड किल्ला आहे. आणि त्याच लाईनने ज्यावेळेस आपण उजव्या हाताकडे सरकतो त्यावेळेस एक टोक दिसतंय, तो लिंगाणा किल्ला आहे. लिंगाणापासून तसंच वरती इकडं आलं, हा जो समोर दिसतोय ना तो तोरणा किल्ला आहे. तोरण्याच्या बाजूचा तो खालचे जे दोन टोकं दिसत आहेत ती बुधला माची, आणि तसंच तोरण्याच्या खाली ह्या बाजूला आलं की ती जुंधार माची. म्हणजे लक्षात घ्या, राजगड हा मध्यवर्ती पॉईंट जर धरला आपण तर समोर रायगड आहे, इकडं तोरणा आहे, ह्या बाजूला असं वरती आलं की तिकडं सिंहगड आहे, आणि तसंच पलीकडे गेलं तर पलीकडे ह्या बाजूला पुरंदर किल्ला आहे. म्हणजे महाराजांची दूरदृष्टी बघा कशी आहे की मध्यवर्ती ठिकाण शोधून त्यांनी जर एकाच वेळेस जर आहे ना आपल्याला सगळीकडे संदेश पोहोचवायचा असेल तर कदाचित राजगडचा त्या काळी उपयोग केला असेल. त्यानंतर इथं बाजारपेठ आहे, त्या बाजूला तळी, पलीकडे चंद्रतळ आहे. चंद्रतळ म्हणजे त्याला चंद्रतळ म्हणतात कारण त्याचा आकार चंद्रासारखा आहे. त्या बाजूला देवीचं मंदिर आहे. आणि इकडून थोडंसं खाली गेलं तर आपल्याला आहे ना ते खालची सदर आणि पद्मावती माची बघायला भेटेल. थांबू.